नमस्कार. माझं नाव वसुधा वैभव नाईक. काही जुनी पुस्तके चाळत असताना इयत्ता दुसरीला असलेला छोट्यांच्या गमतीदार गोष्टी हा इतिहास रूप पाठांचा समावेश असलेलं एक पुस्तक माझ्या हाती लागलेलं आहे. आणि हे पुस्तक आपण स्वतः दुसरीला असताना शिकलेलो आहोत. आणि मी 97 पर्यंत हे पुस्तक वर्गातील मुलांना अभ्यासायला होते. तर आता हे अभ्यासक्रमात नाही, पण या गोष्टी शिक्षक सांगत असतात. तर दररोज या पुस्तकातील एक पाठ मी वाचून दाखवणार आहे. असे एकूण 25 पाठ आहेत. त्यातला पहिला पाठ आहे आजचा दशरथ. अयोध्याचा राजा दशरथ. दशरथ राजा अयोध्या नगरीत राज्य करत होता. हा दशरथ म्हणजे कोण? तर प्रभू रामचंद्रांचे वडील होते. त्यावेळेची ही गोष्ट आहे. तो शूर पराक्रमी होता. त्याला शिकारीचा खूप नाद होता. एकदा तो शिकारीला गेला असताना संध्याकाळ झाली. शिकार मिळाली नाही. रात्र झाल्यावर तो एका सरोवराजवळ आला आणि धनुष्याला बाण लावून झाडावर बसला. थोड्याच वेळात बुडबुड असा आवाज आला. राजाला वाटले हरिण आले असेल. त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. तोच मेलो 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 असे शब्द दशरथ राजाच्या कानावर आले. राजा खूप घाबरला. तो चटकन खाली उतरला. धावतच सरोवराकाठी गेला. पाहतो तो एक तरुण बाण लागल्यामुळे घायाळ झाला होता. त्या तरुणाचे नाव होते श्रावण. तो आपल्या आंधळ्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला चालला होता. श्रावण हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. राजाला पाहून श्रावण म्हणाला, राजा, मी तर आता मरणारच आहे. तेव्हा तुम्ही हे पाणी माझ्या आई वडिलांना नेऊन द्या. त्यांना खूप तहान लागली आहे. एवढे बोलून श्रावणाने प्राण सोडला. दशरथ राजाला फार दुःख झाले, पण इलाज नव्हता. श्रावणाचे आई वडील आपल्या मुलाची वाट पाहत होते. तेवढ्यात राजा पाणी घेऊन तिथे आले. चाहूल लागताच श्रावणाची आई म्हणाली, बाळा, आलास? आमच्यासाठी किती त्रास घेतोस रे? हे ऐकून दशरथ काहीच बोलला नाही. का? तर तो श्रावण नव्हता, दशरथ राजा होता. आणि श्रावणाचा आवाज तो कसा काढणार होता? मुलगा बोलत नाही हे पाहून श्रावणाचे पिता म्हणाले, बाळा, तू आमच्यावर रागवलायस का? पण तू बोलत का नाहीस? जर तू बोलला नाहीस तर आम्ही दोघे पाणी पिणार नाही. दशरथ राजाने त्यांना खरी हकीकत सांगितली. ती ऐकून उभयन त्यांना खूप दुःख झाले. का दुःख झाले? त्यांचा स्वतःचा मुलगा गेला होता. ते दुःख सहन करत दोघांनी प्राण सोडलाच. मात्र मरणापूर्वी, राजा, तूही असाच मुलाच्या दुःखाने मरशील असा दशरथ राजाला त्यांनी शाप दिला. नमस्कार. आता ह्या पाठातनं आपण काय घ्यायचं आहे? चांगलं कर्म करावं. चुकून झालेल्या गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण पूर्णत्वास न्याव्यात. आणि कोणाला असे मारू नये. आता ते चुकून झालेलं होतं. या पाठाच्या खाली काही एका शब्दात उत्तर देण्यासारखे प्रश्न विचारलेले आहेत. दशरथ राजाला कशाचा छंद होता? शिकारीचा. राजाचा बाण कोणाला लागला? श्रावण बाळाला. श्रावण बाळाचे आईवडील कसे होते? आंधळे होते. श्रावण बाळ कोठे चालला होता? पाणी आणण्यासाठी. पाणी घेऊन त्याच्या वडिलांना देणार होता. आणि मुख्य म्हणजे तो काशीला चालला होता आईवडिलांना घेऊन. दशरथ राजाला कोणी शाप दिला? श्रावण बाळाच्या आईवडिलांनी. सो असा हा दररोज एक पाठ मी आपल्यासमोर घेऊन येईन. सध्या तुर्तास नमस्कार. थँक्यू.